आमची मुलं शाळेतून घरी राहतात, मुलं शाळेत जात नाही। भाऊ मला जाताच येत नाही, जायचं रस्ताच नाही, मला पाठपोई बांधून द्या। अरे माझ्या किडनी गेले अंगून, मला अटक किती राहू डॉक्टर सुद्धा इंजेक्शन मारा, रस्ता नाही। डिलेव्हरीचं पेशंट आहे, अक्षरशः आम्ही खांद्यावर नेतो, म्हातारे माणसं घरी पडून राहतात, डॉक्टर येत नाही, गाडी येत नाही, आम्हाला काय रस्ता नाही। आम्ही माणसाने आमच्या विरोध सगळे लोक आहेत, आम्ही या गावचे नाही का, शाळेला रस्ताच नाही। आम्ही प्रत्येक निधीतून आम्ही वंचित आहेत, पण आमच्या नावाने निधी येतो साहेब। आज इथं कोराळेमध्ये बागुलवाडीच्या ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे। एक अनोखा आंदोलन इथं चालू आहे। या ठिकाणी गावातून बागुलवाडीपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो गेल्या 80 वर्षापासूनची जी समस्या आहे रस्त्याची, 4 वेळेस तो रस्ता मंजूर होऊन सुद्धा रस्त्याचं काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही। आणि येथील परिस्थिती अशी आहे की येथील म्हातारी माणसं किंवा आजारी जे व्यक्ती असतील त्यांना गावात नेण्यासाठी साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा त्या रस्त्याने घरापर्यंत येऊ शकत नाही, अशा परिस्थिती हे लोक इथं जगतायत। पावसाळ्यामध्ये अक्षरशः रस्ता बंद होतो। 10 फुटाचा रस्ता मंजूर झालेला असतानाही इथं फक्त 2 फूट, 1.5 ते 2 फुटाची पाऊलवाट आहे आणि रस्त्याचं काम आतापर्यंत अडून पडलेलं आहे। या रस्त्याचं काम व्हावं या मागण्यासाठी येथील ग्रामस्थांनी कोराळे ग्रामपंचायतला टाळे ठोकले आहे आणि इथं आंदोलन सुरू केलेलं आहे। तर आपण कोराळे ग्रामपंचायतपाशी जाऊन कशा प्रकारचं आंदोलन चालू आहे ते बघू आणि तेथील त्यांच्या समस्या समजावून घेऊ। आज दिनांक 23 तारीख आहे। आम्ही सगळे बागुलवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायत पुढे उभे आहे का आमचा रस्ता व्हावा ही आमची सर्वप्रथम मागणी। आजपर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा किंवा कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायत आम्हाला काही प्रूफ दिले नाही। त्याच्यात आम्ही कोणत्या ठिकाणचा रस्ता आहे हा बागुलवाडी ते कोराळे डांगेमाळा, त्याचे अर्धा ते 1 किलोमीटरचा वाद आहे। आणि या वस्तीच्या शेजारी पूर्ण समजा काही सदस्य झाले, काही सरपंच झाले, त्यांच्या पूर्ण वस्तीपर्यंत रोड आला का तिथून पुढे रोड बंद होतो, पूर्ण क्लिअर होतो। आज तुम्ही पाहणी करू शकता। आणि आज रोजी रात्रीचा असा प्रश्न आहे का 3:30 वाजता माझ्या चुलत्याला थोडं हृदयाला तकलीफ झाली, तर पेशंट न्यायला ॲम्ब्युलन्स आली नाही। आपले सुपरचे टेस्ट पेपरचे झेरॉक्स काढले, रात्री 3:30 वाजता पेशंट न्यायला ॲम्ब्युलन्स नाही आली तर मोटरसायकल न्यावं लागलं। आज रोजी आत्ताच्या या परिस्थितीत टुडे इकोला पेशंट लाईन येते, तुम्ही समक्ष पाहू शकता। एवढंच मागणी, तर लवकरात लवकर या रोडची मागणी करावं। याच्यात तुमच्या या रस्त्यामुळे आमची मुलं शाळेतून घरी राहतात, मुलं शाळेत जात नाही, डिलेव्हरीचं पेशंट आहे, अक्षरशः आम्ही खांद्यावर नेतो, आमचे म्हातारे माणसं घरी पडून राहतात, डॉक्टर येत नाही, गाडी येत नाही, प्रत्यक्ष आमचे सगळे माणसांना कितीतरी त्रास आहे। आमचे माणसं सर्व्हिस करतात तर कधी कधी त्यांची सर्व्हिस दिवस बुडतो, टाका जाता येत नाही, गाडी गुतती, येऊन देती नाही, रस्त्याला पाऊल पावटी सुद्धा नाही, त्यांच्या घरापर्यंत रस्ते, आमच्या गावठाण असून आम्हाला रस्ता नाही, आम्हाला काय रस्ता नाही। आम्ही माणसाने आमच्या विरोध सगळे लोक आहेत आणि कोराळे गावात 50 लोक आहे, गावठाण आहे आमचं, तरी आम्हाला रस्ता नाही, काय आम्हाला रस्ता नाही। आम्ही या गावचे नाही का, आम्ही डोकं तिथल्या नेतो 1 किलोमीटर आमच्याकडे मोटरसायकल। ग्रामपंचायत माझी सरपंच आहेत, त्यांनी त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या शेतापर्यंत आमच्या मंजुरीच्या नावाखाली त्यांनी त्यांच्या शेतापर्यंत रस्ता करून गेला। पुढचा 1/2 किलोमीटर रस्ता का होत नाही लोक? ग्रामपंचायत सदस्य असेल, इथून माझी सदस्य, हे जे कार्यकर्ते अडवणूक जे आहेत, अडवणूक हे जे सगळे आहेत ना, हे सगळे स्थानिक कार्यकर्ते जे ग्रामपंचायत सदस्य होऊन गेले, ग्रामपंचायत सरपंच होऊन गेलेत, किंवा आज भारतीय जनता पार्टीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, हे सगळे कार्यकर्ते बीजेपीचे कार्यकर्ते, पण हे रस्ता होऊन देत नाही। आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत देखील अर्ज केलाय आणि अशी घटना घडली की जो डांगेमाळा ते बागुलवाडी असा रस्ता मंजुरी करणं होता की कालची 6 तारखेची ग्रामसभा झाली, याच्यात ग्रामसेवक साहेबांनी मंजुरी असा प्रस्ताव केला आणि आज येऊन बघतोय आम्ही तोच रस्ता स्वरातमाळा ते बागुलवाडी असा मंजूर होतोय। हे कुठे आणि रस्ता मंजूर होऊन त्याच्यासाठी निधी येऊन सुद्धा कामकाज चालू झालं का बंद पडतं? आता हा 80 वर्ष झाली साहेब हा रस्ता। आम्ही 3 पिढ्या साहेब, 3 पिढ्यांपासून आम्ही प्रलंबित डायरेक्ट हे मागणी करतो साहेब। भरपूर वेळ मंजूर झाला साहेब, आतापर्यंत 4 वेळेस रस्ता मंजूर झाला, आमच्या सगळ्या मंजुरीच्या पावत्या पण साहेब, सगळे मंजुरीच्या अहवाल सुद्धा आम्ही सगळे वारंवार ग्रामपंचायतला कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही मेल केलेले, पण आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। याचा अर्थ आमचा आहे की आम्ही त्या गावात नाही, आम्हाला असं मतदानाच्या वेळी तुम्ही आम्हाला आठवतात, तुम्ही आम्हाला कमी माणसं आहे म्हणून आम्हाला निधी भेटत नाही, आमचे निधी दादांच्या निधीतून निधी सुद्धा मंजूर झाला। दादांचं सहकार्य आम्हाला वारंवार आहे, पण दादांचे जे कार्यकर्ते जे स्थानिक कार्यकर्ते खासदार आपले माजी खासदार आहे का, तिने रोड मंजूर केला, त्यांनी मुरुमाचे डंपर पाठवले, त्याच्यानंतर ठेकेदार पाठवले, पण रोडचं काम चालू झालं, दादाला त्यांना कळवण्यात आलं का काम चालू आहे, इकडे काम प्रत्यक्षात बंद पडून टाकले, दादांना सांगतात ते काम चालू आहे तिकडे, तुम्ही दादांचं आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य
आम्ही दादांचे कार्यकर्ते दादांपर्यंत आमची माहिती चुकवली म्हणजे चुकीची माहिती पुरवली. ह्या रस्त्यामुळे किती म्हणजे समस्या किती लोकांपुढे याची समस्या 50 लोक आहे आम्ही. आम्ही 70-80 लोक आहे आणि जवळजवळ आमचे जवळ 150 एकर जमीन आहे तिथं. आणि हे जे लोक आहेत जे अडवणूक करतात त्यांच्या समोर प्रत्येकाच्या 50-50 एकर जमीन आहे तिथं. ते मनगट आहे करतात. ते मनगट आहे करतात. ते रोडच्या कडाला आहे ना. ते रोडच्या कडाला त्यांची वस्ती हे रोडच्या कडाला आहे आणि आमची वस्ती आतमध्ये दादा डंपर पाठवलं ते लाटा काटा घेऊन आले लाटा काटा घेऊन आले डंपर पाठवले. डंपर माग आला यांच्या दारावर टाकी त्या यांच्या घरापुढे डंपर ते डंपरचे मागे गेलेले डंपर आहे ते त्यांनी त्यांच्या घरापुढे टाकून घेतले. ग्रामपंचायत सदस्य दारावर टाकून घेतला ते. सदस्याच्या गोट्यात त्यांनी नाही आमचं आहे ना आमचं दादाने आम्हाला वारंवार सहकार्य केलं वारंवार मोरमध्ये डंपर पाठवले पण जे आले स्थानिक कार्यकर्ते आहे ना ते डंपर पुढे येऊन देत नाही. दादांचं वारंवार सहकार्य आम्हाला येऊनच येत नाही आमच्यापर्यंत. ते त्यांच्या घरावर टाकून घ्या पण आमच्या तिथं येऊन देत नाही. अक्षरशः शाळा चालू झाली पावसाळा चालू झाला का आमच्या डायरेक्ट मुलं शाळेतून घरी राहत्या. 10वीला मुलगी घरी शाळेत जायला रस्ताच नाही. पाऊस चालू झाला दहावी इथं जाती कोण तुम्हाला गावातल्या गावात शाळेत जायला सुद्धा आम्हाला रस्ताच नाही. पाणी पिण्यासाठी आमच्या नावावर आहे ना पाण्याचे टँकर येतात. टँकर मंजूर होतो साहेब आमचा ग्रामपंचायत टँकर मंजूर होतो पण रस्ता आहे टँकर सुद्धा येत नाही. टाकून घेतली आपशी मंजूर होऊन आलेली यांच्या वाघारांनी टाकून घेतली. त्यांनी डायरेक्ट प्रधानमंत्री जल सुविधा योजना आलेली साहेब की 200 किलोमीटर 200 फुटापासून पाणी मागे का ह्या लोकांनी अडवली. म्हणजे आम्ही प्रत्येक निधीतून आम्ही वंचित आहेत पण आमच्या नावावर निधी येतो साहेब. प्रत्येक निधी येतो. दिवाबत्तीची सोय नाही आमची पण निधी आलेला आहे आमचा. ग्रामपंचायतला निधी आलेला आहे आमचा पण तो निधी आमच्यापर्यंत काही येत नाही. आम्ही ग्रामपंचायत वेळोवेळी मागणी केली की ते आम्हाला उडाउडीची उत्तर देतात. समाजाचे लोक तिथे राहतात की काही नाही खास आम्ही एकच वस्ती साहेब म्हणजे आम्ही फक्त कार्यकर वस्ती आणि ही जे बागुलवाडी हे गाव त्याने नकाशामध्ये 100 वर्षापासून तो नकाशामध्ये वडोदपाजित म्हणजे तो गावाचा नकाशाचा काढला ना त्या नकाशामध्ये बसले नकाशामध्ये साहेब तो पूर्ण. आता याच्यात विरोध करणारे नेमकं कशामुळे विरोध करताय काय तुम्हाला काय वाटतं कशामुळे विरोध होतोय? आता ते राजकीय कारणामुळे करतात का त्यांना राजकीय वळण देतात प्रत्येक गोष्टीची. ते दादांना असं रिपोर्ट देतात की हे आपल्या पार्टीचे नाहीत. आम्ही तर दादा प्रत्येक वेळेस दादांना सहकार्य आमचे आज पण मोबाईलचे डीपी पहा तुम्ही दादांशिवाय आमचा डीपी नाही. बघा आता शाळेतून पोर आले शाळेतून मुलं आले इथून घेऊन जायचं त्यांना गावात म्हणजे गाडी वस्तू येत नाही म्हणून आम्हाला गावापर्यंत त्यांना घेऊन यावं लागतं. बघा 3 किलोमीटर घेऊन समजा आमच्या घरी आहे नाही कुणी आहेत. प्रमुख मागणी कोणाकडे काय मागणी आमची प्रमुख मागणी तहसील किंवा ग्रामपंचायत दोघांकडे आमचा फक्त रस्त्याची म्हणजे आणि दादानी याच्यात स्वतः लक्ष घालून आमच्या रस्त्याची मागणी पूर्ण करा. आमची फक्त एवढी दादाने पण आम्ही वेळोवेळी यासाठी आज गेले आणि जोपर्यंत रस्त्यात आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत चालू होणार नाही. हा रस्ता भांबारे मळा डांगे मळा व बागुल कालिकर वस्ती असा मंजूर होतो. दर पंचवार्षिकला भांबारे मळा ते डांगे मळा इथपर्यंत होतो. डांगे मळा ते कालिकर वस्तीपर्यंत हा रोड कोणत्याही पंचवार्षिक पर्यंत जात नाही. दरवेळेस फक्त डांगे मळ्यापर्यंत येतो बंद पडतो. बोर्ड इथे समक्ष लावलाय तुम्ही बघू शकता का डांगे मळ्यापर्यंत रोड होतो. पुढे लाईव्ह बघू आपण का तो कालिकर वस्तीपर्यंत रोड जात नाही. भाऊ मला जाताच येत नाही रस्ताच नाही. मला पाठपोई बांधून नाही त्या. अरे माझ्या किडनी गेल्या कांगून मला अटक किती राहू डॉक्टर सुद्धा तिने इंजेक्शन मारा रस्ता नाही तर. किती दिवसापासून तुम्ही जागेवर? मी आता 12 महिने होते तशी मोडून तोडून पडेल. मला गरका चालता तशीच पडे हे बाई मोडून हे बाय माझ्या गुडघे मोडून पडेल हे हात मोडले. कॅमेरामॅन चेतन कोतेसह अमोल कोते, खबर भारत, शिर्डी.